दबाव होता कारण उल्हास चांगला खेळत होता आणि तो बाद झाला शेवटच्या सेकंडलाच बॉलला आऊट झाला. त्यामुळे थोडा प्रेशर आला कारण एकच चेंडू शिल्लक होता आणि मयूर पण चांगला खेळत होता. परंतु माझ्यावर असा प्रेशर वगैरे म्हणजे जास्त नव्हता कारण तर मला माहीत होता मी काढेन 2 रन. यस नक्कीच. आणि टीम आमची यंग आहे परंतु एकदम चांगली खेळली म्हणजे सर्व टीम एफर्ट केला सर्वांनी सर्व चांगले खेळले असं नाही 1-2 प्लेयर चांगले खेळले सर्व चांगले खेळले. यस थँक्यू सो मच विजय. नावामध्ये विजय आणि सामना देखील विजय करून दिला. जाऊया मैदानावरती पुन्हा एकदा सामना सुरू होईल. 2 ताकदवर टीम मध्ये आमचे समालोचक मित्र त्या ठिकाणी सज्ज आहेत. कॉमेंट्री बॉक्स मध्ये परिवर्तन पुन्हा एकदा खेळाच्या पहिल्या सत्रासाठी रोशन संते ऑन मायक्रोफोन. थँक्यू. थँक्यू सो मच सोनू बांगर. ऐकला अप्रतिम सामना आपण पाहिला तो म्हणजेच पहिल्या फेरीमधील तिसरा सामना. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगला आणि शेवटचा चेंडू यावेळेस पहिला चेंडू खूप चांगला हातात. स्ट्रायकिंगला फलंदाज गिरीश शेलार आणि नॉस्ट्रेलिया फलंदाज मनोज शेलार. नांदब बी या टीमची ही सलामीची जोडी आहे. आदेश राईट अप ओर द विकेट. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लेग स्टिक सोडून चला चेंडू 55च्या वाईट साईड आहे. धावसंख्या 1 आहे धावफलकावरती. अवंतर धाव्याने श्री गणेश होतोय तो म्हणजेच नांदब बी या टीमचा. जे प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा एन्जॉय करतायत त्यांचे देखील हार्दिक स्वागत आहे. राईट अप ओर द विकेट. यावेळी चांगला स्ट्रोक आहे. अप्रतिम टायमिंग आपण थँक्यू सो मच डीजे मास्टर. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकाल 5 धावा धावफलकावरती आहेत. अप्रतिम सुरुवात होती या मैदानावरती आपण पाहतोय नांदब बी या टीमचे ओव्हर द विकेट. यावेळी सुरेख टायमिंग आपण पाहतो. नवीन फलंदाज यावेळी चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. मिडॉनला शतक्षक आहेत. लॉंगॉनला चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि एकच धाव मिळते या चेंडूवरती. आणि धावसंख्या 1ने पुढे सरकेल. 6 धावा धावफलकावरती आहेत. मनोज शेलार आणि नवीन फलंदाज आकाश शेलार ही जोडी आपण पाहतोय. यावेळी नांदब बी या टीमच्या माध्यमातून पहिल्या फेरीमधील हा शेवटचा सामना रंगतोय. नांदब बी विपक्ष आपण पाहतोय. यावेळी आपटी बी या 2 टीममध्ये आपटीकर चषकाचं खूप मोठं आयोजन आपण पाहिलं होतं नुकतंच. सिद्धिविनायक क्रिकेट संघ आपटी यांच्या माध्यमातून खूप चांगला स्ट्रोक आपण पाहतोय आणि चेंडू धावसंख्या धावफलकावरती 10 धावा. गोलंदाज आदेश पुन्हा एकदा सज्ज होतोय.
10 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. मोहनजी राऊत जे पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. यावेळी सुरेख गोलंदाजी, मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मिळते या चेंडूवरती आणि धावसंख्या 1 पुढे सरकेल. 11 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर नांदब बी या टीम धावसंख्या आहे 1 बाद 11 धावा. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या बनवली ती म्हणजेच नांदब बी या टीमने 1 बाद 11. तर नवीन गोलंदाज रोशन येतोय. स्ट्रायकिंगला फलंदाज आकाश शेलार आणि मनोज शेलार ही जोडी आपण पाहतो. यावेळी नांदब बी या टीमचे आहे. गोलंदाज रोशन सज्ज होत आहे. यापुढील सामना असेल नालिंबी विपक्ष दहिवली या दोन टीममध्ये. तर दोन्ही संघ नायक टॉससाठी यायचा आहे. 4 षटकांचा सामना असेल. यापुढील सामने हे 4 षटकांचे असल्याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. फक्त हा सामना 5 षटकांचा असेल. पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना आहे. यावेळी चांगला चेंडू आपण पाहतोय आणि पंचांचा वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या धावफलकावरती 12 धावा. अप्रतिम कॉन्टेस्ट आपण पाहतो या दोन टीम मध्ये. यावेळी सुरेख गोलंदाजी, कॉट बँक, परंतु निर्धाव चेंडू घोषित करतायत कारण की या अपिलामध्ये आत्मविश्वास कमी, उत्साह जास्त होता हे पाहिलं पंचांनी आणि नॉट आउटचा इशारा आलेला आहे. मोहन राऊत आणि विशाल शेलार हे दोन ऑफिशियल पंच आहेत. धावसंख्या 12. राईट ओव्हर द विकेट रोशन. यावेळी ऑन द टॉस करत दोन धावा. धावसंख्या 14. 2 धावा आपल्या टीमसाठी वाचवल्यात ते म्हणजे क्षेत्ररक्षक होते. 4 क्षेत्ररक्षक गेले होते. सुधीरने खूप चांगले क्षेत्ररक्षण दाखवलं डीप मध्ये. धावसंख्या 14 धावा धावफलकावरती. गोलंदाज पुणे सज्ज होतोय रोशन या दुसऱ्या षटकामध्ये. धावसंख्या आहे 1 बाद 14. नांदब बी विपक्ष आपटी बी या दोन टीम मध्ये हा सामना सुरू आहे. यावेळी सुरेख टायमिंग बंद क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एकच धाव मिळते या चेंडूवरती आणि धावसंख्या 1 पुढे सरकेल 15 या आकड्यावरती. 15 धावा धावफलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अप्रतिम गोलंदाजी यावेळी आपटी बी या टीमच्या माध्यमातून मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवतोय हा गोलंदाज रोशन. यावेळी सुरेख धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकाल 19 धावा.
19 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. मानाची सन्मानाची आणि लोकप्रिय क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. कोळंबकर चषकामध्ये आलेल्या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यावी सुरे धावसंख्या 25 धावा धावफलकावरती. अप्रतिम बॅटिंग मनोज शेलार आपल्या टीमसाठी करतोय. नांदब बी विपक्ष आपटी बी असा सामना सुरू आहे. पहिल्या फेरीमध्ये शेवटचा सामना. यावेळी मिस टायमिंग 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 27 धावा. 13.50 च्या सरासरीने 27 धावा धावफलकावरती आहेत. प्रथम फलंदाजी करणाऱ्या नांदब बी या टीमची. डीजे मास्टर विघ्नेश अप्रतिम संगीत आपण पाहतोय. या दुपारच्या सत्रामध्ये गोलंदाजी मार्गवती सज्ज होतो गोलंदाज प्रदीप. पाच षटकांचा सामना आहे. नांदब बी विपक्ष आपटी बी या दोन टीम मध्ये. प्रदीप सज्ज होतोय. यावेळी सूर्य गोलंदाजी टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येतोय. अब्रेक गोलंदाज आहे. दोन्ही बाजूला वळवण्याची क्षमता या गोलंदाजामध्ये आहे. पहिला चेंडू यावेळी प्रदीपने खूप चांगला हाताळलाय. प्रदीप भोईर. धावसंख्या धावफलकामध्ये 28. एक अष्टपैलू खेळाडू आहे तो म्हणजेच आपटी बी या टीमचा. यावेळी यावेळी मोजावी लागेल ती म्हणजेच आपटी बी या टीमला. धावसंख्या 34 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. हाफ ट्रॅकर आपण पाहतोय. सुरेख गोलंदाजी तेवढं स्ट्रोक आपण धावसंख्या 38. 38 धावा धावफलकावरती 38 धावा धावफलकावरती आहेत.
अप्रतिम कॉन्टेस्ट आपण पाहतो या दोन टीम मध्ये पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना रंगतोय मैदानावरती. यावेळेस ऑन द टच करण्याचा प्रयत्न केला होता. एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. मोहनजी राऊत आणि विशाल शेलार हे दोन ऑफिशियल पंच आहेत या सामन्यासाठी. यावेळी टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येतो. शिल्लक आहे या पहिल्या इनिंग मधील. नांदबी या टीमने पहिल्या 3 षटकांमध्ये 44 धावा बनवल्यात. एका मोठ्या धावसंख्ये दिशेने वाटचाल करताना आपण पाहू शकाल या मैदानावरती नांदबी हा संघ. तर गोलंदाज सज्ज होतोय आदेश. या चौथ्या षटकामध्ये ज्या आदेशने P1चं षटक हाताळलं होतं त्याच आदेशवरती पुन्हा एकदा विश्वास दाखवला जातोय आणि या चौथ्या षटकामध्ये पाचारण करतोय गोलंदाजी मार्क वरती. स्ट्रायकिंगला फलंदाज आकाश शेलार. अप्रतिम पार्टनरशिप बनवली आहे. यावेळी सुरे गोलंदाजी स्विंग अँड मिस. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येतोय इन स्विंगच्या माध्यमातून आणि डॉट बॉलची समाप्ती होते. पहिला चेंडू प्रभावित करतोय, इम्प्रेस करतोय. या दरम्यान सन्माननीय राजेश शिसवे यांचं देखील आगमन झालेलं आहे. आपटीकर चषकाचे प्रमुख आयोजक आणि सिद्धिविनायक क्रिकेट संघ आपटीचे संघनायक सन्माननीय राजेश शिसवे साहेबांचं आगमन. तर नवीन फलंदाज चेतन शिलार येतो उर्फ मॅडी या नावाने सुपरिचित चेतन शिलार येतोय चौथ्या क्रमांकावरती. या दरम्यान व्हॉइस ऑफ चौरे गावचे एक अप्रतिम समालोचक राशीद शेख सरांचं देखील
आगमन झालेलं आहे त्यांचं देखील कोळंबकर चषकामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यावी स्ट्रॉंग अपील आणि फलंदाज दोन चेंडूंमध्ये दोन मोठे धक्के दिलेत गोलंदाज आदेशने आणि विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. जर या चेंडूवरती विकेट घेतला आणि विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर सन्माननीय चिराग कमलाकर गायकर यांच्याकडून 1,500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. कारण की संपूर्ण स्पर्धेसाठी 4 दिवस पारितोषिकं असतील ती म्हणजेच षटकारांच्या हॅट्रिकसाठी 1,500 रुपये, त्यानंतर चौकारांच्या हॅट्रिकसाठी 1,000 रुपये, विकेट हॅट्रिकसाठी 1,000 रुपयांचं कॅश प्राइज आहे आणि मिडन षटकासाठी 1,000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. जर या चेंडूचा विकेट घेतला तर 1,000 रुपयांचं कॅश प्राइज असेल कमलाकर शेठ गायकर यांच्याकडून. विकेट मेडन पण चालेल ना, 3 मग स्वेरज विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आपण पाहू शकाल गोलंदाज आदेश अप्रतिम कमबॅक केलाय. कारण की पहिल्या 3 षटकांमध्ये 44 धावा बनवल्या होत्या. हॅट्रिकची संधी यावी स्ट्रॉंग चार चेंडू सलगचे डॉट बॉल हाताळतोय आणि त्यामध्ये विकेट हॅट्रिक देखील पूर्ण केलेली आहे. 1,000 रुपयांचं कॅश प्राइज असेल कमलाकर शेठ गायकर. जर नवीन फलंदाज चेतन राईट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस चेंडू पंचेचाळीस धावा धावफलकावरती. विकेट हॅट्रिक पूर्ण केली आणि एक धाव खर्च केली. आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल आपटीकर चषकाचे प्रमुख आयोजक राजेश शिसवे साहेब उपस्थित आहेत. त्यानंतर मनोज शिसवे साहेब आणि मयूर देखील उपस्थित आहेत. तर नवीन गोलंदाज ऋतिक येतोय. आई एकविरा आपटी बी विपक्ष नांदब बी या दोन टीम मध्ये हा सामना सुरू आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज भरत आहे. यावेळी समिस टायमिंग
नवीन फलंदाज ज्ञानेश्वर येतोय उर्फ डॅनी या नावाने सुपरजित. अप्रतिम गोलंदाजी आपटी बी या टीमच्या माध्यमातून. यावेळी चांगला धावसंख्या 6 पुढे सरकेल. 51 धावा धावफलकावरती 50 कंप्लीट झालेली आहे. 51 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. यावेळेस नांदब बी या टीमची यापुढील सामना असेल जय हनुमान नालिंबी विपक्ष जय हनुमान दहिवली. या दोन टीम मध्ये दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल टॉससाठी यापुढील सामना हा 4 षटकांचा असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. उर्द विकेट सूर्य गोलंदाजी आणि पंचांचा इशारा वाईटचा येतोय. धावसंख्या 1 पुढे सरकेल. 52 धावा धावफलकावरती आहेत. अप्रतिम सामना आपण पाहतोय तेवढीच चांगली क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. अनगा 11 क्रिकेट संघ कोळम आणि ग्रामस्थ मंडळ कोळम आयोजित कोळमकर चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. यावेळी चांगला स्ट्रोक आपटी गावचे ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार शिसवे आणि बाबू शिसवे यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत आपटी बी या टीमला. अंतिम षटक सुरू आहे. अप्रतिम फलंदाजी होते. धावसंख्या 64 64 धावा. यावेळी शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 64 64 धावा धावफलकावरती आहेत. स्ट्रायकिंगला फलंदाज अजय. यावेळी बॅटची बाहेरची गडा सरासरीने यापुढे सामना या दोन टीम मध्ये दोन्ही संघाची संघनायकांना विनंती असेल टॉससाठी
तर दोन्ही संघनायकांना विनंती असेल की आपण टॉससाठी या. आणि सन्माननीय मनोज शिसवे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. सामना 4 षटकांचा असेल. आणि टॉस जिंकलाय दहिवली या टीमने. दहिवली टीमने टॉस जिंकला आणि प्रथम निर्णय क्षेत्ररक्षण तर क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. आणि दोन्ही संघांना थँक्यू सो मच.
डीजे डीजे रोहित सज्ज होते पुन्हा एकदा क्रमांक ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरच्या हातामध्ये जगन्नाथजी राऊत साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. बोला आणि यावेळेस मात्र
हॅलो आणि येते सिंगल धावसंख्या
गुल्लाले डों डॉट बॉल 11 पंच धाव कंप्लीट असेल. येस अजून फुल टॉस रन किती सांग हे लक्ष द्या डीजे वापरले वाटतं त्याला आणि चौकार सहासष्ट